हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर. मला आरती करायला मिळत आहे. आरतीमध्ये सम्मिलित आहे मी. हर हर महादेव. आता आम्ही उत्तर काशीवरून केदारनाथसाठी निघालो आहे. फाट्याला मुक्काम राहील. सोनप्रयाग प्रयत्न करून राहिलो, पण शक्यता कमी वाटत आहे, कारण निघायला जरा उशीर झाला. 3 वाजे निघायचा होता, पण 5 वाजून गेले. थकून गेलो होतो ना, तर आधी झोपायला 12:30, नंतर परत 3ला उठणे म्हणजे शक्यता कमी होती. ठीक आहे, 5 वाजे निघालो आणि साधारण 13 तास 14 तास रस्ता सांगून राहिले ड्रायव्हर साहेब. तर आता तू बघितला रस्त्यावरच्या जो आहे हा श्रीराम झुला, नाव नाही माहिती मला त्याचं काय आहे, पण कदाचित त्याच पुलावरून आता आम्ही जाणार आहोत त्याला. हर हर महादेव. हा एक तियरी बांध, आशियातील सर्वात उंच असलेला हा बांध आहे. खूप मोठी परियोजना आहे. खूप मोठी परियोजना आहे आणि हा याची वैशिष्ट्यता म्हणजे हा पूर्णपणे हिमालयाच्या पहाडीमध्ये बनवलेला आहे. याला एक्स्ट्रा काही मटेरियल लागलेलं नाही आहे, फक्त भिंत बनवण्यात आली आहे आणि त्याच्यावरून हा पूर्ण कितीतरी किलोमीटरमध्ये बघू शकता, कितीतरी किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. हा खूप मोठी परियोजना आहे. इथं केबल कार आहे बांध क्रॉस करण्यासाठी. प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे मेन डॅमचा आम्ही व्हिडिओ नाही काढू शकलो. तर मित्रांनो, हा जो दृश्य बघितला हा पौड़ी गढ़वाल जिल्हा उत्तराखंड येथील जे श्रीनगर आहे, खूप मोठा सिटी आहे बऱ्यापैकी, तेथील हा दृश्य आहे. हा बघू शकता, हा रामझुला इथला. असे पुष्कळचे रामझुले उत्तराखंडमध्ये बघायला मिळतील. ही पवित्र नदी अलकनंदा नदी देवप्रयाग करून आणखी वरून येते. आणि हा जो मंदिर इथं दिसत आहे, हा मंदिर धारादेवी मंदिर म्हणून इथं प्रसिद्ध माताजी मंदिर आहे. खूप मोठं प्रसिद्ध मंदिर आहे आणि मान्यता अशी आहे की इथं जेवढे कुठं आपदा होते, ही या ठिकाणी जी देवी आहे ही आपल्याला या ठिकाणी अडवते, ते समोर जाऊ देत नाही, अशी या ठिकाणी आख्यायिका आहे. हर हर महादेव. जय श्री केदार. आता 10 तारीख, आज 10 मे, वाजले आहेत 8:30. सकाळी जवळपास सोनमर्गला 4 वाजतापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. तेव्हापासून लाईनमध्येच लागलो आहोत. हे बघा, अजूनही लाईनमध्येच लागले आहोत आम्ही. आणि आता फक्त इथपर्यंत पोहोचलो. आपला सोनप्रयागच्या पुढे रजिस्ट्रेशन वगैरे दाखवून इथून आता गाडी, एक जिप्सी पाहू शकताय, हे इथून वरून जो रोड दिसते तिथं, हे जे समोर तिथं जिप्सी लागते, जीप, आणि तिथून ते मग गौरीकुंडकडे घेऊन जातील. इथून 5 किलोमीटर आणि मग
तिथून पाययात्रा. पण गर्दी खूप आहे. गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही सकाळी पहाटेला 4 वाजतापासून लागल्यानंतरही आता 8:30 वाजले अजूनपर्यंत आम्ही फक्त इथं गाडी स्टँडपर्यंतच पोहोचू शकलो आहे. म्हणजे जो 1 तासाच्या आतमध्ये झाला पाहिजे त्याला जवळपास 4.5 तास लागून गेलेले आहेत. म्हणजे एवढी खूप जास्त वेळ आहे. गर्दी जास्त प्रमाणात आहे. बघू शकता ही गर्दी खूप जास्त प्रमाणात गर्दी. आज रविवार असल्यामुळे कदाचित होऊ शकते काल जास्त क्लाउड आला असेल. सगळा पार्किंग फुल आहेत. आम्हाला सोनप्रयागला इथं येण्यासाठी जवळपास 5 किलोमीटर आधीच उतरून जाम असल्यामुळे इथं यावं लागलं होतं. म्हणजे आमची ट्रॅकिंग 5 किलोमीटर जास्त आहे. चला, जय श्री केदार. पाहू शकता मस्त नयनरम्य दृश्य. रामबाळा जवळपास गौरीकुंड पासून 7 किलोमीटरवर आहे. हा बघा तिकडे दुसरा पूल आणि तो वर तिकडे केदारनाथ रोड समोरच्या. आणखी इथून जवळपास 11 किलोमीटरवर आहे जवळपास. आता थोडी थंडी वाढली आहे. थोडं गरम होतं खाली जरा गरम होतं. आता इकडे थोडंसं थंड वातावरण झालेलं आहे. हे आमचे घोडा चालक राकेश नाव आहे यांच्या. इधर देखो राकेश. हां, हे देखो घोडा चालक आमचे राकेश. आणि हे इकडे वंजारी जे आहेत हे आमचे दुसरे घोडेवाले. आणखी मागे आहेत. आणखी मागे आहेत घोडे. सर्वांनी जवळपास घोडे केले आहेत. त्यात कोणीच नाहीत. मला वाटतं आम्हीच पायी येणार होतो पण जरा त्रासच होता म्हणून रिस्क घेण्यापेक्षा घोडा केलेला बरं. बर्फाचा ग्लेशियर पाहू शकता. मी आता पोहोचलो केदारनाथ बेस कॅम्पला. बेस कॅम्प म्हणजे वरच्या बेस कॅम्प. इथून 2 किलोमीटर केदारनाथ मंदिर आहे. आणि आम्ही इथं या टेंटमध्ये इथं थांबलेलो आहोत. फारच सुंदर वातावरण बघू शकता. हा, बर्फाची पहाडी समोर, थंड वातावरण आहे एकदम. हा बेस कॅम्प. तर असं आता आलो आहे तर थोडा वेळ आराम करतो, बसतो, उठतो आणि फ्रेश होऊन मग मंदिराकडे जाऊ. आणि नंतर मग बघूया माझे दर्शन होतात का आता. नाहीतर मग रात्री 2 वाजता पक्का दर्शनासाठी लाईनमध्ये लागायचं आहे. म्हणजे कमीत कमी 9-10 वाजेपर्यंत दर्शन झालं पाहिजे. केदारनाथ धाम हा हेलिकॉप्टर काही दिवसाआधी इथं हा आहे हेलिपॅड आहे. याच ठिकाणी हा ॲक्सिडेंट होऊन मोडतोड झालेला आहे. हा केदारनाथ हेलिपॅड 4 हेलिकॉप्टर एकसाथ इथं उतरू शकतात. आणि हे इथं ऑपरेटिंग करणारे काही कर्मचारी. आणि समोर तिकडे केदारनाथ महाराजाचे मंदिर. तो वरती तिथं बघता तो कालभैरवनाथ मंदिर. तर असा हा हेलिपॅड केदारनाथ
आलो आम्ही आता. हे बघा इथं मागे आहे बर्फाळ पहाडी, पांढरी शुभ्र. हो बद्रीनाथ चली या. चला जय श्री केदार. श्री केदार, केदार बाबा की जय. जय भोलेनाथ. हर हर महादेव. नहीं है बाबा, चालू नहीं है. जय श्री केदार. आरती सुरू आहे आज इथं केदारनाथच्या पावनभूमीवर. मला आज आरतीमध्ये सहभागी झालो, खूप अहोभाग्य माझं. मला आरती करायला मिळत आहे. आरतीमध्ये सम्मिलित आहे मी. बघू शकता भरपूर प्रमाणात गर्दी दाटलेली आहे. भरपूर प्रमाणात गर्दी आहे. लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि बाबा केदारची आरती ही खूपच माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे हा, की एवढं मेहनत घेऊन आम्ही आज इथं आलो आणि मला आरती करण्याच्या या ठिकाणी अहोभाग्य मिळालं आहे. दर्शन झाले माझे. आता आरती करतो आणि आरती झाल्यावर मग आपल्या रूमवर. चला जय श्री केदार. तर मित्रांनो केदारनाथ हेलिपॅड, केदारनाथ डॅम आहे. इथला हेलिपॅड 5-5 मिनिटाने इथं हेलिकॉप्टर उतरतात आणि चढतात. खूपच छान होतं. वातावरणाची गोष्ट आली तर सकाळपर्यंत खूप कमी, म्हणजे जवळपास 1 डिग्री 2 डिग्रीपर्यंतच्या वातावरण होतं. पण आता ऊन निघाल्यामुळे आता थोडासा वाढलेला आहे. हा बघू शकता, हा आला ना परत हेलिकॉप्टर. पोलीसवाले कर्मचारी आपल्यासोबत, त्यांना ड्युटी आहे त्यांची, त्यांना डिस्टर्ब काय करतायत. चला जय श्री केदार. हा बघा, हा भैरवनाथ बाबा मंदिर. इथून हा जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटर ट्रॅक करत जावं लागते. जय बाबा भैरवनाथ. आणि महत्वाचे म्हणजे इथं हे बघा ट्रक. इथं फक्त पैदल रस्ता आहे आणि हे ट्रक कसे आले. ही छोटी गाडी, हा ट्रक. तर आता हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जिथं पायी रस्ता व्यवस्थित नाही त्या ठिकाणी हे मोठे मोठे ट्रक कुठून आले आणि कसे आले. माझ्या मते हे सेनाचे जे हेलिकॉप्टर असतात मोठे, त्याच्याने हे कदाचित तिथं आणले असावे, कारण दुसरा पर्याय तर मला असं वाटत नाही आहे की काही असेल म्हणून. तर असं वाटतं की हे खरंच सेनानीचे त्यांच्या हेलिकॉप्टरनी आणलेले आहेत. जय बाबा केदार. शिला, ही जी शिला आहे हीच भीमशिला. हीच भीमशिला होय, जी 2013 मध्ये आपदा आली होती त्यावेळेस हीच भीमशिला, तो तिथून आली होती आपदा.
तर पुढे वासुकी ताल आहे आणि त्या पट्ट्यामध्ये त्या पहाडी क्षेत्रामध्ये पूर्ण तिथून आपदा आली होती आणि इथून हे इथपर्यंत येत ही भीमशिला तिथून वरून आली आणि या ठिकाणी स्थापित झाली आणि या भीमशिलेने पूर्ण मंदिर वाचवलं असं म्हणता येईल. हा प्रकृतीच्या अद्भुत असा चमत्कार म्हणावा लागेल की तिथपासून आपदा आली आणि तिथूनच हे एवढी मोठी भीमशिला या ठिकाणी येऊन इथं स्थापित झाली ॲटोमॅटिक. आश्चर्यकारक कार्य आणि मंदिराचं संरक्षण झालं त्यावेळेस. हा खरंच चमत्कार म्हणता येईल त्याला. जय श्री केदार. आदि शंकराचार्य यांची मूर्ती. बढ़िया भाई. आदि शंकराचार्य यांची मूर्ती केदारनाथ धाम. फारच छान. ना भाई मैं कराना था. जवळपास 10 फूट उंच अशी मूर्ती आहे. सिंगल दगडाने बनवलेली आहे आणि इथं आणली कशी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. इथं कशी आणली बघा. फारच अप्रतिम मूर्ती. हा शंकराचार्य मठ. शंकराचार्यांची मूर्ती इथं आहे या ठिकाणी आणि इथं पाहू शकता हे कोरीव गणपती कोरीव काम इथं केलेलं आहे. या ठिकाणी मूर्ती कोरीव केलेली आहे. तिकडे आणखी काही मूर्त्या आहेत आणि हा पूर्ण परिसर हा शंकराचार्य यांच्या मूर्ती आणि त्याचा हा परिसर आहे. बघू शकता केदारनाथ महाराज मंदिरच्या मागच्या भागात इथं शंकराचार्य समाधी स्थळ. हा परिसर आता सध्या काम सुरू आहे. अजूनपर्यंत पूर्णपणे हा डेव्हलप झालेला नाही.